छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रियकरासाठी प्रेयसी चोर बनल्याची घटना घडली। स्वतःच्याच आईच्या दागिन्यांवर या प्रेयसीनं चोरी केली आहे। हडकोतल्या भारतनगर भागात ही घटना घडली आहे। प्रियकराला कर्जमुक्त करण्यासाठी तरुणीनं आपल्याच आईचे दागिने आणि पैशांवर डल्ला मारलाय। घरातल्या 11 तोळे दागिने 1.5 लाखांची रोकड या तरुणीनं चोरली। मंगेश पंडित असं या तरुणाचं नाव असून त्याच्यासह 19 वर्षीय तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये हा प्रकार घडलाय। स्वतःच्याच आईच्या दागिन्यांवर या मुलीनं डल्ला मारलाय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुमित पवार यांच्याकडून। सुमित, काय अधिक माहिती या प्रकरणासंदर्भात? नक्कीच प्रेमात सर्व काही माफ असतं आपण नेहमी ऐकत आलोय की कुठे ना कुठे वाचत आलोय। असाच काही प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये घडला आहे। यात कर्जबाजारी प्रियकराला कर्जमुक्त करण्यासाठी प्रेयसीने चक्क आपल्या आईचे दागिने चोरल्याचं समोर आलं आहे। 19 वर्षीय तरुणीने चक्क आईचे 11 तोळे दागिने आणि जवळपास 1,55,000ची रोकड लंपास केली आहे। कर्जबाजारी प्रियकराने प्रेयसीला तिच्या आईचे दागिने काढून घेण्यासाठी हात गळ घातला होता आणि त्याप्रमाणे ती प्रेयसी वागलेली आहेत आणि तिने देखील आईचे हे दागिने चोरून आणि रोकड लंपास करून प्रियकराला कर्जमुक्त करण्यासाठी ते दिलेले आहेत। संभाजीनगरच्या भरतनगर भागात ही सर्व घटना घडली असून या प्रकरणी मंगेश विलास पंडित आणि 19 वर्षीय तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे। त्याचबरोबर मंगेशला त्याचा मित्र कुणाल केरकर याला देखील बेगमपुरा पोलिसांनी अटक केली आहे। या तीनही आरोपींची चौकशी आता पोलीस करीत आहेत आणि या घटनेमुळे प्रेम किती अंधळ असतं हे यावरून आपल्याला दिसून येत आहे। निश्चितच धन्यवाद सुमित या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।